जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। खैरे साहेब आहेत, 100% आहे। हा तुमचा सल्ला कुणाला आहे? साहेब, हा तुमचा सल्ला कुणाला आहे नेमका? त्यांच्या पक्षाच्या जे तो वाचाळवीर आहेत त्यांना हा माझा सल्ला राहील की तुम्ही इतरांचे चांगुलपण करण्यापेक्षा कामाचं नाव घ्या तर तुमचं काहीतरी भलं होईल। पण त्यांनी सुद्धा तुमचे धन्यवाद मानले। खैरेंबद्दल मला कधीही राग नाहीये। त्या माणसाने प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली हे मी मानतोय। म्हणून अशा माणसाचा मी काल सुद्धा सांगितलं मी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, इतरांसाठी नाही आहेत। पण तुम्ही अधिकृत ऑफर का देत नाही त्यांना? अधिकृत ऑफर देईल ते चालले त्यांच्या समोर ऑफर देतोय मी त्यांना। पण दोघेही आजकालच्या काळामध्ये दोघे एकमेकांना धन्यवाद देत आहे, आभार मानताय, काय चाललंय काय दोघांमध्ये? खऱ्या अर्थानं हिंदुत्वाची कास आम्ही घेतलेली आहे, बाळासाहेबांचे विचार आम्ही चालवलेले आहेत, हे त्यांनी मान्य केलेलं आहे। म्हणून आता त्यांचा आमच्यावर राग नाही आणि आमचा फक्त खैरेंवर राग नाही। येणाऱ्या काळात काय गणित बघायची मग आम्ही? तुम्ही ऑफर देताय, ते धन्यवाद म्हणताय, तुम्ही त्यांना चांगलं म्हणताय, त्यांनी तर काय मानलं जात आहे? म्हणून मी एकच सांगितलं, जो राम का नाही वो किसी काम का नाही। आता कोणती कास धरायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे। खैरेंची अडचण सुरू आहे का सध्या? खैरेला अडचणीत टाकलं गेलेलं आहे। तुम्ही पाहिलं तर लोकसभेला त्याला 2 वेळा पाडल्या गेलं, जाणून बुजून त्यांना पाडून त्यांचा कार्यक्रम केला गेलेला आहे। आणि म्हणून आता ते अवस्था त्यांची अशी आहे, मातोश्री सोडता येत नाही आणि इकडे कोणी जवळ करत नाही। कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं जातं, ही खंत व्यक्त केली त्यांनी स्वतः। तेच सांगतोय ना, मातोश्री सोडायचं नाही असं आता जाहीरपणे सांगितल्यामुळे मात्र घेता येत नाही आणि इथं त्यांना कोणी विचारत नाही। आणि जे काही आता सो कॉल नेते आहेत ते नेत्यांचा एवढं काही प्रेशर आता वर मेंटेन झालेलं आहे, ते खैरे गेले तर चालतील परंतु त्यांना सांभाळायचा प्रयत्न तुम्ही विचारताय, पण तुमच्या विचाराला ते सकारात्मक देत नाही, पक्षातून कुणी त्यांना विचारत नाही, पण तुम्ही विचारताय त्यांना। माणसाने अखेरला आयुष्यातले काही दिवस काही वर्ष पक्षासाठी टाकलेले आहेत, प्रामाणिकपणे टाकलेत, म्हणून त्यांची आपण कदर केली पाहिजे। फायदा होईल, खैरेंचा फायदा होईल तुमच्याकडे आले तर निश्चित फायदा होईल। चांगला माणूस आहे तो, त्याचा फायदा होईल। आणि एक लक्षात घ्या की हे जे विचारणं न विचारणं ना, याच्यामुळेच पक्ष फुटला हे आजही वर्षांना जाणीव होते। हे तुमचं कदर करणं ही खैरेंबद्दलची चिंता आहे का शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न? नाही, शिवसेना खिळखिळ काय करायची, तर खुळखुळा झालेला आहे त्याचा, खिळखिळ काय करायची आता, त्याचा खुळखुळा झालेला आहे। शिलेदार ओढायचा प्रयत्न करतात, आला तर बिचारा बरा आहे, कारण की एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांनी वावरलेला आहे। इतक्या वर्ष लोकसभेत पण होता, विधानसभेत होता, अशी माणसं जपली पाहिजे। महानगरपालिकेच्या तोंडावर उभाटा गटाचं कोण ठेवायचं की नाही अशी चर्चा सुरू झाली तुम्हाला का? अंबादास दानवेंबद्दलही चर्चा आहे की ते तुमच्या संपर्कात आहेत, भेटही झाले होते, खैरेही भेटा, आता तुम्ही त्यांना ऑफर करताय, उभाटाचं काही ठेवायचं नाही अशी चर्चा आहे। उभाटामध्ये राहिलेलंच नाही कोणी। जे काही 4-5 जण तुम्हाला दिसत आहेत ना, हे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या बरोबर राहतील।